नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषिका ब्लॉग्सच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तर तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. काय झालं हा ना? तर आम्ही आता चाललेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे सामान बघू शकता सगळं हे. तर आम्ही चाललेलो आहोत वॉशिंग्टनला म्हणजे आहानाच्या मामाकडे, माझ्या भावाकडे चाललोय. आणि तिथे आमचा प्लॅन आहे की थोडं वॉशिंग्टन DC आम्ही फिरू, कारण की आम्ही कधीच गेलेलो नाही आहेत आणि ऋषी पण नाही गेलाय. आणि 7.5 तासाचं ड्राईव्ह म्हणजे 7.5 तास लागणार आहेत आम्हाला तिथे पोचायला. आता आम्ही थोडा ब्रेक घेतलाय आणि रेस्ट एरियाच्या इकडे थांबलेत, जेणेकरून थोडं जरा वॉशरूम आणि फ्रेश होता येईल, वॉशरूमला पण जाता येईल. सो आम्ही आता इथून कोल्ड्रिंक घेतो. आणि आहाना, तुला काय खाऊ पाहिजे? आहाना, आहाना, मला तरी कोक घेऊया एक. आम्ही आत्ता 3 तासाचं प्रवास पार केलाय आणि आहानाची पण झोप झाली आहे. आणि तुम्ही मागे, तुम्हाला मी सामान दाखवते. आहाना, तुम्ही सामान बघू शकता. हे आहानाचं स्ट्रोलर, हे आमची बॅग, हे आमचं बेडिंगचं सामान आणि हा सगळा खाऊ वगैरे आम्ही घेतलेला आहे. हे आहे आमचं कूलर, ज्याच्यामध्ये मी नीरजसाठी क्रॅब आणि मटण वगैरे मस्त बनवून घेतलंय. आता आम्ही परत आता 3ऱ्या वेळा थांबलो आहोत, कारण की ही आहानाचे सगळे कपडे ओले झाले. तिने पाणी सांडवलं कपड्यांवरती. सो तिला आता थोडे कपडे वगैरे चेंज केले. आणि इकडे मॅगडी आहे समोर. आणि पेट्रोल सुद्धा भरायचं होतं, सो आम्ही थांबलेत. ऋषी सगळा कचरा टाकत आहे, जो आहानाने केलाय. आहाना, चल निघ बाहेर. सो मंडळी, फायनली आम्ही वॉशिंग्टनमध्ये एंटर झालेलो आहोत. आणि आता फक्त 20 मिनिटं राहिल्यात 7 तासाचा प्रवास. जेव्हा लॉंग जर्नी असते ना, तेव्हा आम्ही युजली पॉडकास्ट वगैरे ऐकतो आणि वेळ निघून जातो. आणि तुम्ही मागे बघू शकाल, आहाना झोपली आहे. आहानाने इतका त्रास नाही दिला आणि ती तसंही ट्रॅव्हलिंगमध्ये नाही त्रास देत. म्हणजे तिला एंगेज करायला थोड्या थोड्या गोष्टी राहतात. थोडी ती होते क्रँकी झोप वगैरे आल्यावरती, पण तसं ती चांगलं कॉपरेट करते आम्हाला. ऋषीची हालत झाली आहे आणि मी त्याला म्हणत होते की थोडं ड्राईव्ह मी करते, पण त्याने मला बिलकुल दिलं नाही. अगदी 10 मिनिटं दिल्या, बस 10 मिनिटं ड्राईव्ह केलं मित्राने. पण मी ड्राईव्ह मला आवडतं, त्याच्यामुळे मिस केलं ड्राईव्ह. आता 7 तास ड्राईव्ह केलं, त्याच्यामुळे भूक पण लागली आहे. म्हणजे खाल्ला मी मध्ये मध्ये द्राक्ष हे ते, पण आता घरी जाऊन डायरेक्ट आम्ही जेवणार आहेत मस्तपैकी. आज रात्री आज खूप भारी लागणार आहे. आणि उद्या आमचं असं आहे की बेसिकली उद्या आम्ही फिरणार नाही आहोत. उद्या मी काम करणार आहे, वर्क फ्रॉम होम करणार आहे. सो त्यानिमित्ताने आराम पण भेटेल थोडासा. आणि आराम मिळाल्यावर त्याच्यानंतर म्हणजे फ्रायडेला संध्याकाळी आम्ही मे बी जाऊ कुठेतरी गुरुवारी उद्या. म्हणजे 4ला लॉग ऑफ करेल, सकाळी लवकर लॉग इन करून. लॉग ऑफ 4ला 4:30ला केल्यावर मग आम्ही एखाद स्पॉट करू आणि मग डिनरला जाऊ. आणि वॉशिंग्टन मी कधी फिरलो नाही आहे, नेत्रा पण कधी गेली नाही, त्याच्यामुळे एक्सायटेड तर आहोत. US कॅपिटल आहे, मस्त व्हाईट हाऊस बघायला वगैरे. सो एक्सायटेड आहोत आणि तुम्हाला पण आम्ही घेऊन जाणारच आहोत. आता पहिले तिकडे जातो आणि नीरजला मी भात लावायला सांगितलंय की गरम गरम तू मस्त भात लाव, कारण की करी मी मटन करी आणि क्रॅब मी बनवून घेतलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना की समरमध्ये ड्रायव्हिंग करायला एक चांगलं आहे की आता वाजल्यात 8:30 झाल्यात, तरी पण ऊन आहे. म्हणजे की आता सनसेट होईल, 8:30 वाजता सनसेट होतो. पण त्यामुळे ना खूप चांगलं वाटतं ड्राईव्ह करायला.
म्हणजे एकदा काळोख पडला ना का मग थोडं डिफिकल्ट होतं लॉंग ड्राईव्ह. सो चला, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग. तर काल आम्ही थकलो होतो आणि झोपून गेलो, त्यामुळे व्हिडिओ नाही करता आली. आज उठून आज ॲक्च्युली हा वर्किंग डे असल्यामुळे ऋषीसुद्धा काम करत आहे आणि नीरजसुद्धा ऑफिसला गेला आहे. तो येईल, लवकर येईल असं बोललं आहे. सो संध्याकाळी आमच्या आणि आहाना इकडे गुड मॉर्निंग करते, चकली खाते. आपण ब्रेकफास्ट हवं, आता ब्रेकफास्टला कॉफी प्यायलो आणि मग आम्ही संध्याकाळी आम्ही बाहेर बघू. आता 2-4 असे आम्ही स्पॉट शोधून ठेवलेत की जिथे फिरायला जायचं आम्ही ठरवलं आहे. तर त्यातलं एखादं आम्ही आज कंप्लीट करू आणि मग डिनरला सुद्धा जाऊ. आहाना, तुला मजा येते? Yes, but and fish and car. काय And car. कार काय Car is car है. काय आहाना आम्ही थोडं दुपारी आराम केला. ऋषीचा आता ऑफिस पण लॉग ऑफ झालेलं आहे आणि नीरज पण ऑफिसवरून परत येत आहे. आणि आहाना तू काय करते? आहाना तू फुल एन्जॉय करते, आरशात बघते. French. आहाना तू इतकी मस्ती चालू आहे ना का बाबा रे बाबा. तिने पूर्ण दुपारभर नुसती मस्ती केली आणि आज ती झोपलीच नाहीये. Good morning. गुड मॉर्निंग नाही, आता तर गुड आफ्टरनून झालंय. Good afternoon. गुड. आहाना तू कुठे आली आहे? Good after. तू कुठे आली आहे तू? Mochi. हा, Good morning. कुठे आली आहे? काय नाही, स्वतःच्या ह्याच्यामध्ये मग्न. मी इथे रेडी झाली आहे आणि आम्ही आता निघू. आणि इथे आहाना आणि ऋषी ॲज युजल तारक मेहता का उलटा चष्मा. सो आता आम्ही निघालेलो आहोत नॅशनल हार्बरला जायला आणि तिकडे आम्ही एक रेस्टॉरंट आहे रोजा मेक्सिकाना, मेक्सिकन रेस्टॉरंट आहे, तिथं आम्ही जेवणार आहोत. सो तिकडे नॅशनल हार्बर म्हणजे सीच्या साईडला आहे ना? लेक आहे लेक आहे. हा, लेक आहे मोठा तिकडे आणि त्या किनारी काय काय आहे ते मला ते माहित नाहीये, पण नेत्राने रील्स वगैरे बघितलं. मला नीरजने पाठवलं रील्स, त्याच्यामुळे. आणि आहाना बघतील. नीरज तू हाईक तर कर व्लॉग मध्ये, हाय कर. आणि आहाना झोपली. आहानानं दुपारी खूप मस्ती केली आणि आता झोपलेली आहे ती. आता वॉशिंग्टनच्या ट्रॅफिक मध्ये आम्हाला, जिकडे आमचा रूट होता 30 मिनिटाचा, तिकडे ऑलरेडी 35 मिनिटं झालेली आहेत. इकडे usually traffic असतं. नॅशनल हार्बर म्हणून एक प्लेस आहे, तिथे आलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत 8. 8:30ला सनसेट होईल. तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती सुंदर आहे आणि याचं वेदर पण इतकं छान आहे. आणि इथे आहाना झोपली आहे, नॅप घेते. आणि अनफॉर्च्युनेटली तिथे आज पार्किंग सुरू आहे. आज पार्किंग इथे अवेलेबल नाही आहे, तर नीरज तिकडे लावायला गेलं आहे गाडी, दुसरीकडे पार्किंग शोधायला गेलं आहे. आणि इथेच ते रेस्टॉरंट पण आहे जिथे आम्ही डिनर करणार आहोत. सो आता इथे थोडंफार फिरू आम्ही. डॅड्स ऑन ड्युटी.
सो इथे एक स्क्रीन आहे जिथे मूवी लागतो आणि सगळे लोक हे मूवी एन्जॉय करत आहेत आणि फुल माहोल आहे. हे सगळे रेस्टॉरंट आहेत आजूबाजूला, चॉकलेटचं शॉप आहे, आईस्क्रीमचं शॉप आहे आणि खूप सुंदर वाटते. आणि मागे आता सनसेट होणार आहे. ऑलमोस्ट होईलच कारण की आता 8:30 झाले. 8:30 वाजता सनसेटचा टाईम आहे. आपल्या गाडी आना कुठे जायचं आहे? दिस वन. आना इकडे जायचं आहे जायंट व्हील मध्ये. शुगरला जे पूर्ण फक्त चॉकलेट शॉप आहे. हा मग कुठे विंचू आहे? ओ कॅन्डीचा स्मेल इतका सुंदर येतोय आणि तुम्ही इथे डिफरंट व्हरायटीचे कॅन्डीज बघू शकता. ओ माय गॉड. आहाना आहाना आहानाची मज्जा आहे. नो नो नो. आणि जो चॉकलेटचा स्मेल आहे, कॅन्डीचा स्मेल आहे, वाव. कुठली पाहिजे आहाना चालू केलंय ओपन करायला. पहिला बघूया, एक्सप्लोर करूया. खूप सुंदर आहे आणि एकदम असं कलरफुल शॉप आहे. ऑरेंज जेली कुठे भेटेल? चॉकलेट जे आहेत हे ऍक्च्युअल विंचू आहे त्याच्यात. अय्या हो. आणि हे काय आहे? हे तर ड्राय केलेले आहेत. जसं आपण करंदी आणि आपलं सुकट ड्राय करतो तसे हे ड्राय केलेले आहेत. आता इकडे नेत्रा चॉकलेट्स घ्यायला लागलेली आहेत. इतके सारे चॉकलेट्स आहेत. सो आम्हाला डिनरसाठी टेबल इतकं अमेझिंग मिळालं आहे. कॉर्नर आणि हा जबरदस्त व्ह्यू. तिला बघा तिथे. आणि इकडे हे पुतळे वगैरे आहेत त्यांनी केलेले आहेत मिलिटरी मॅनचे. इकडे सगळे फोटो काढतात. स्टार्टरमध्ये ते ॲपेटायझर सारखं होईल आणि मग एक मेन डिश मागवली. अरे यांचं हे भारी लागतं. सो आता है नाचोस आणि साल्सा. साल्सा. सो आता हे मेनू डिस्कस करत आहेत. कधीपासून यांचं मेनू डिस्कशन चाललंय. अजूनही मेनू आमचा फिक्स झाला नाहीये काय ऑर्डर करायचा. आणि आहाना इथे पेन्सिलने कलरिंग करते. हा तू कलरिंग कर. ओके गुड जॉब आहाना. पेन्सिलने शेड दे. हा आहानाचा मेनू आलेला आहे. चिकन टेंडर आणि फ्राईज. आणि आहानाने ज्यूसची पण ऑर्डर दिली आहे, ॲपल ज्यूस. आहाना तुला आवडलंय? इथे आम्ही ऑर्डर केलेलं आहे मॅक्सिकन चिकन फ्राय राईस, चिकन चिली टॅकोस. आणि मग ह्याच्या समोरच बरोबर ते व्हील आहे आणि तिकडे सी शोर आहे. आणि आम्ही इकडे जेवायला बसलो होतो. काही मॉन्युमेंट इकडे आपण उद्या येणार आहेत व्यवस्थित बघायला. इकडचे असेच मॉन्युमेंट आहेत आधीचे दगडाचे सर्व. आपल्याकडे कॉपी करतात हे सर्व आयडिया स्टाईल रोमन. हे बघा हे असे सर्व फिरतात लोक चारी साईड. सो हे रोमन स्टाईल घरं आहेत तिकडे. ऑफिसेस बिल्डिंग्स. सो आता मी वॉशिंग्टन DC व्हाईट हाऊसच्या इकडे फिरतोय जस्ट एक लुक घ्यायला. आणि उद्या आम्ही व्यवस्थित फिरणार आहोत. जस्ट एक रात्री कसं दिसतंय
पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन रंगीत तालीम चालू आहे. रंगीत तालीम. हा ठीक आहे आता हे किती सुंदर वाटतंय ना रात्रीच्या लाईट मध्ये. मी तेच बोलतो रात्री उलट मॉन्युमेंट आहे या साईडला आणि या साईडला इकडे व्हाईट हाऊस आहे. पण व्हाईट हाऊस चालत चालत जावं लागते आतमध्ये. गाड्या नाही जात, गाड्या आतमध्ये जात अलाउड नाही आहेत. सो आपल्याला चालतच जावं. चालत जावं. इकडे अशा गाड्या लावून मग चालत चालत जायला लागते. ते इझिली दिसत असतं तर कसं झालं असतं.